आता बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीनं प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये 10 किलोमीटर भव्य कलश यात्रा काढण्यात आली। अमरावती जिल्हा स्टेडियम ते हनुमान घडीपर्यंत ही कलश यात्रा जी आहे ती काढण्यात आली होती। 16 ते 20 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात लाखो भाविक जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। हे गर्दी नाही, सगळ्यांच्या देवाचे वरचा विश्वास, त्याचे सगळे दर्दी लोक इथे आहे। आणि मला वाटते की जी आस्था आमची आहे, माझी अमरावती आणि माझे अमरावतीचे लोक, आणि आज जी सुरुवात झालेली आहे, मला वाटते 22 तारखेला हनुमान आमचे रामलल्लाचे मंदिराचं उद्घाटन, त्याची सुरुवात आहे। आणि रामगडीवरनं हनुमान गडीवरनं आणि अयोध्यावरनं आपण जी माती आणली आणि तिथून पवित्र जल आणलं, ते 111 फूटची जी मूर्ती आपण स्थापन करत आहे, तिथून अयोध्यावरनं आम्ही माती पवित्र जल तिथून आणलं आणि आज ते हनुमान गडीवर तिथे चरणावर ठेवणार आहे। आणि हनुमानजीची मूर्तीची सुरुवात आज होईल। ज्यांनी मला 14 दिवस जेलमध्ये ठेवला, रवीजींना ठेवलं, माझी आस्था संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना माझं आव्हान आहे की फक्त एकदा हनुमान चालीसा पठण करण म्हणून जेलात टाकला 14 दिवस, आता दिवसात 5 वेळा हनुमान चालीसा होईल। जर ताकद असेल तर बंद करून दाखवा, एवढंच त्यांना मी आव्हान करू शकते। माझी आस्था होती, आहे आणि आयुष्यभर शेवटच्या टोकापर्यंत राहणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।